हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, सकाळ झालेला आहे, सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। आणि इकडे बघा आहो जेवण करत होते, ते गेले पळून। संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं डाळ आणि भात होता, अख्खा मसूर असते ना, त्याचा मी डाळ आणि भात केले होती। आणि पुलावचं तांदूळ आलेला होता बिर्याणीसाठी, त्याचंच तांदूळचे भात टाकलेलं होती। आणि सकाळचं नाश्ता आहोचं झालेत आणि जेवण करून गेलेत आता आत। आणि इकडे बघा मुलगी काय करती, तुला उचले येते का? उचलून दाखव मला। एवढं वजन झालेलं आहे बघा, लक्ष्मीला यांनी उचलले ते। पाय नाही धरायचं, पाय नाही धरायचं, तुला उचले नाही येणार आहे। हे बघा मित्रांनो, लक्ष्मी सोबत खेळतात ते, ह्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे लक्ष्मी। ती पोर्च वर येते, उडी मारती, खेळती। हे बघा कसं खेळती या पोरांबरोबर, करते। शिवांश काय आहे? सांग की। पाटरू काय नाव ठेवलं? काय नाव ठेवलंय? तू शाळेत का जात नाही? आणि मॅडम रात्री काय म्हणलेत? मॅडम काय म्हणलं, कधी बोलवलंय? 1 तारखेला। होय, सुट्टी लागले ना। तर मित्रांनो, पोरांचं मस्ती चालू आहे आणि मी चाललेत आता ड्रेप हातरायला। आता म्हणजे 6:30 वाजता आम्ही गेलते शेणखत टाकायला रानात। आणि हा जे ड्रेस दिसतोय ना, तुम्ही मित्रांनो एक सांगते मी तुम्हाला, दररोज 3 दिवस झालेला आहे हा शर्ट वर रानात जाते काम करायला। कारण की 3 दिवस झालेला आहे, म्हणजे हेच नाही घालत, धुवून परत वापरते। तर 3 दिवस झालेला आहे हा शर्ट वरचे व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग बघायला भेटत असेल तर तुम्ही असं नको विचार करू की एकच ब्लॉग टाकती का ताई। तर हे बघा आता ड्रीप गोळा केलेला आहे, आता आम्ही चाललेला आहे ड्रीप हातरायला। उन्हाच्या आधी काम करायचे मित्रांनो। आता 8:30 वाजलेला आहे, 6:30 वाजता आम्ही उठून रानात गेले होते, शेणखत विस्कळून आलेला आहे। आता चालले ते ड्रीप हातरायला। तर हे बघा शिवांश आणि दोघं मिळून आता ड्रीप बांधतात। तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा, बघून मी पण बांधू लागते। समजा तू थांब, गावा बारीक झालाय काय? दादू नको चढू वर, अरे बाळा तिकडून घ्यायची आहे। उतर उतर, खाली उतर, जाऊ काही गाव बारीक झालं, उतर तू। दादा वड नको दाव तू। मित्रांनो तुम्हाला सांगते, ड्रीप वरती ऊसात पाणी लावायचे ते सोपं असते। दारी धरायला म्हटलं की म्हणजे टाइम लागते भिजायला पण, आणि उन्हात कोण थांबायचं त्यापेक्षा आपण ड्रीप हाताळल्यानंतर ड्रीप वर पाणी चालू केलं तर ऊस आपले आप मस्त गार भिजून जातात, भिजून निघताय। हे बांधलं हा इकडून येतो चल, इकडे पाईप हलकी असते हो, पाईप हलकी असते ना। जागा आहे नाही बसायला, थोडं आहे नॉर्मल। तर फायनली मित्रांनो आवरा झालेला आहे बघा। आता निघालोत आम्ही, किती पण लवकर आवरायचे प्रयत्न करा ना, पण उशीर होता ते 10 वाजले ते। गेलते तळेला मोटार चालू करायला, तिकडून आल्यानंतर आता आम्ही बघा ड्रीपचे पाईप ठेवून आले ते रानात। आता चालवलेला आहे पाईप, हे बघा आता पुढे माग पोरं आणि आम्ही दोघं चालवलेला आहे आता पाईपा।
आता बघू किती टाइम जाते किती नाही. उन्हाच्या आधी काम करायचं होतं पण काय आहे ना, केल्याशिवाय आता काय घरी येणार नाही आम्ही. आज एकदम ड्रीप वगैरे एकदम ओके करून येणार आहे घरी. तर तुम्ही असाच व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर फायनली मित्रांनो आता आम्ही रानात पोहोचलो आहे. रानात पोहोचल्यानंतर हे बघा काळा ड्रीप हे घेऊन चाललेला आहे मी वडत. आणि मित्रांनो तुम्हाला सांगते, जेवढं म्हणजे ऊस नाही दिसत तेवढं तरी हे रानात गवत दिसत आहे मित्रांनो. मला नाही वाटत असं की ह्या रानात आम्ही ऊस लावलेला आहे. एवढं गवत भरलेलं आहे, काय मजाक आहे का. हे बघा आहोला आता मी बडबड केलंय मित्रांनो. मला खूप राग आले ते, खूप म्हणजे खूपच राग आलेला आहे. कारण की दुसऱ्याचे औषध मारायचे आता ते, आणि स्वतःच्या शेतातला गवत आणि जे औषध आहे ते मारले नाही. आहो हसताय, मी रागते तर आहोला हसी येत आहे. आहो म्हणतात ते थांब 2-4 दिवसात बघ औषध मारल्यानंतर बघ कस काय आपले ऊस दिसणार आहे, एकदम चकाचक दिसणार आहे. तर बघू 2-4 दिवसात आता औषध मारायचे ह्याला भिजवलेलं आहे. तर 2-4 दिवसात औषध मारणार आहे आहो म्हणत होते तणनाशक. आणि नाही जर मारलं तर खुरपावं लागेल मित्रांनो. आणि खरं सांगू तर जेवढा ऊस दिसत नाही तेवढं तर गवत दिसत आहे. जेव्हा गवत निघलं ना तेव्हा ऊस मस्त दिसणार आहे. आणि कुठं कुठं ऊस नाही आलेला आहे मित्रांनो, ते परत सांडवावं लागन, म्हणजे परत ऊस लावावं लागन. तर लय दिवस झाले, ते लय दिवस झालेलं होता. मी हे रानात नव्हती आली. आल्यानंतर बघितलं तर पारा गरम झालेला आहे माझं, कारण की भरपूर गवत दिसतं या. आणि शेतात मेहनत केल्याशिवाय काय नाही मित्रांनो. आपण शेतकरी आहोत, मेहनत केलं तरच आपले 4 पैसे येणार आहे आणि ऊस चांगला उगून येणार आहे. तर आहोला म्हणले तर आहो म्हणले ते 2 दिवसात ह्याच्यात औषध मारणार आहे. आज जाणार आहे औषध आणाय. आणि इकडं मी ड्रीप ओढत आहे मित्रांनो. तिकडं आहो लय लांब, म्हणजे बघा दिसतात की नाही आहो, लय लांब आहे ते आहो. आणि तिकडं आहो ड्रीपची पाईप हळूहळू सोडतात ते, आणि इकडं मी ओढते. ड्रीप ओढून झालेला आहे. तुम्हाला सांगितलं ना, हे रानात ऊस नाही गवत लावलेला आहे. आणि मला एवढं राग आलेला आहे तरी आहो हसतं ते. काय माणूस आहे बघा, हसायला काय झालं ह्याच्यात. ऊस लावला की गवत लावलंय गुरांना चारा नको काय खायला अवघड आहे तुमचं एकला. गवतला गुरांना माणसाला सांभाळायचं, जनावरांना कोण सांभाळायचं. तुम्ही मग असं म्हणजे ऊस मग उपटून टाका, मग गवत गवत छान दिसेल मग. नाही ना, ऊस पण खातात ना जनावर. हम्म. तुम्हाला माहिती का. हा मला माहित नाही, माहित नव्हतं, इथं आल्यावर माहित झालंय. तुम्हाला माहित नाही ना. मग आणि ड्रीप कुठे हातरातच आले मित्रांनो, सांगा खोटं बोलते का काय. कुठं काय राहिलंय, एक सर राहिली अजून ते. एकच राहिलंय ना. बघा मित्रांनो, खोटं बोलते शिल्पताई तुमची. खोटं बोला येत नाही. खोटं बोललेल्या माणसाला लय धुईन मी मित्रांनो. खोटं बोला येत नाही. आणि खोटं बोललेल्या माणसाला तर मी सोडत नाही. लय भांडण करते त्यांच्यासोबत जर खोटं बोललं तर. आणि मित्रांनो आता बघा हो म्हणले ते ह्याच्यात गवत लावलेलं आहे. लाज वाटते का एवढं, म्हणजे उन्हात तानात आपण काम करतो. एक शेतकरी आहे, एकदा ऊस लावून झालेला आहे आणि तणनाशक मारायचं होतं आणि अजून मारलेलं नाहीये. आता बघू ते कवा मारायचं तणनाशक. युपी वरून आल्या नाही जायचं मला, आधी ऊसाचं बघा मग बघू. 5 दिवस आहे अजून जायला. तोपर्यंत हे रान क्लिअर करून घ्या, तवच जायचं. मित्रांनो इथं राडा सोडून आहे, तिकडे जाऊन काय करते सांगा. अगं तणनाशक मारायला बाहेरकडे वारंगोळ कुठं घालवायचं, त्यांना खुरपायला ही कराय मुरगास करायला. मुरगास करायला एक हा, दिवसाचा वारंगोळा घेते का त्यांचा. नाही ना, 1 दिवस घ्यायचं सगळ्यांना. आणि वारगुणा किती आहे, वारगुणा किती आहे 3 दिवसाचे वारंगोळे. हा, दोघीकडे 3-3 दिवसाचे वारंगोळे. ते 1 दिवस घेऊ मुरगास करायला, 2 दिवस इकडे घेऊ खुरपायला किंवा तणनाशक मारायचं, जसं तुम्हाला जोडत असाल. मित्रांनो खरं सांगू तर असं शेतामध्ये मेहनत केलं आणि पीक चांगलं नाही आलं ना तर खूपच असं राग येत आहे, गुस्सा आता आहे, बहुत गुस्सा आता आहे. हा नको बाळा, कुणी आणून दिलंय तुला. आजी वय खुरपतात ना आजी.
हा खाऊन घ्या मग जावा. मित्रांनो हे बघा शिवांश पण आलेला आहे. कुठं कुठं? तिकडे काकडी आहे. बर बर बर. तर चला मित्रांनो आता आम्ही चालले ते घरी. हे बघा आता सगळं जोडून झालेलं आहे. असलं ड्रीप जोडलेलं आहे आवनी. हे बघा असं, हे बघा असं सगळं ड्रीप जोडून झालेलं आहे मित्रांनो. आता आहो म्हणत होते चेक करायचे. आता पाणी चेक करावं लागेल. पाणी म्हणजे ड्रीप गळते की नाही, पाणी थेंबे थेंबे पाणी येतात की नाही ड्रीपमधून काय माहीत नाही. आता चालले ते आम्ही घरी. दुपार झालेला आहे मित्रांनो, म्हणजे आता 12:30 वाजलेला आहे, 1 वाजून आलेला आहे आणि आता सगळं झालेलं आहे. आता आमचं काम नाही आहे. आहो पाणी चालू करून येणारे चेक करायला. तर आता आम्ही चालले ते घरी. हे बघा आमच्यासोबत पोरं पण आलेलं आहे. शिवांश कसं वाटलं रे? हे शिवांश कसं वाटलं काम करून? छान. अरे बाप रे. बघा मित्रांनो शिवांश पण तो खूप छान वाटलं काम करून. तर चला आता चालले ते आम्ही घरी. हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आजचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना भारी वाटलं असेल, मज्जा आली असेल किंवा छान वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. समर्थ. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. बाय.